तहसील ऑफिसमध्ये आपण घेत होतो, परंतु गेले 2-3 लोकशाही दिनापासून आपण पाठीमागचा एक लोकशाही दिन लोणावळा नगरपालिकेत घेतला, त्यानंतर तळेगाव नगरपालिकेत घेतला, आज आपण वडगाव नगरपालिकेत घेतला. या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत. भरपूर मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले. त्यामध्ये MSCBचे मुद्दे होते, काही नगरपालिका निगडीत होते, काही मुद्दे मोजणी विभागाशी निगडीत होते, काही तहसीलच्या निगडीत असलेले विषय होते. आपल्याकडे लेखी स्वरूपात अर्ज प्राप्त झालेले आहेत. जरी आपल्याला उशिरा समजलं असलं तरी आपण आपले निवेदनं आमच्याकडे लोकशाही दिन या सदराखाली देऊ शकता. आमचे सगळे संबंधित अधिकारी आम्ही या ठिकाणी ठेवतोय. ज्यांना कोणाला लेखी स्वरूपात निवेदन अजूनही द्यायचं असेल तर ते आमच्याकडे जमा करू शकता. प्राप्त झालेल्या निवेदनावरती तसेच आपण जी चर्चा केली त्याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. खास करून वडगाव इथला जो पार्किंगचा विषय आहे त्याच्या संदर्भात मी आत्ताच सांगतो की सर्वसमावेशक त्याच्यामध्ये RTO, PI, आमचे प्रतिनिधी, त्यानंतर लोकप्रतिनिधी यांची एक आपण बैठक ठेवूया. 2-3 नगरपालिकेच्या निगडीत जे विषय आहेत त्याच्यामध्ये खास करून जे चुकीच्या पद्धतीची जनावरं आहेत त्याच्यावरती आपण कारवाई करा. दुसरा त्यांनी सांडपाण्याचा जो मुद्दा मांडला त्याच्यावरती आपण कारवाई कराल. कर प्रणालीबाबत जर लोकांच्या तक्रारी असतील तर परत एकदा सर्वसमावेशक बैठक घ्या, लोकांना लेखी स्वरूपात कळवा. अशा विविध प्रकारचे विषय या ठिकाणी मांडलेले आहेत. आपण निश्चितच प्राप्त निवेदनावरती कारवाई करू. मी अजून अशी घोषणा करतो की आपल्याकडे जर काही अजून निवेदनं पेंडिंग असतील, द्यायचे असतील तर ते आपण आमच्याकडे जमा करा. इथं माझे कर्मचारी मी ठेवतोय. त्याचबरोबर तहसील ऑफिसला जरी आणून दिलं तरी आम्ही तिचा स्वीकार करून त्याच्यावरती कारवाई करू. या संदर्भात जेवढे डिपार्टमेंट अपेक्षित होते सगळे डिपार्टमेंटला आपण लेखी स्वरूपात कळवलं होतं. फक्त MSRDC जे डिपार्टमेंट आहे त्यांनी आम्हाला दुपारच्या बैठक आपली आज 1:30 वाजता परत एकदा नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने प्रांतसरांच्या अध्यक्षतेखाली तहसीलमध्ये आपण बैठक ठेवतोय. त्यामध्ये येणाऱ्या पावसाळ्यामध्ये ज्या दरड कोसळणे असेल किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने आपण बैठक ठेवतोय. आपण सर्वजण या बैठकीसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. सरांचंही खास करून आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी आलात, जे प्रश्न आहेत ते समजावून घेतले. मावळ तालुक्यातलं तुम्ही उभे राहिलेत, मी सांगतो आमदार साहेबांकडे विषय मांडा. बरोबर आहे. आमदार साहेबांनी वेळ दिली की आम्ही लावणार लगेच. नाही, तुमचा मुद्दा बरोबर आहे. आमदार साहेबांना सांगतो, तुमचा मेसेज देतो. सगळ्यांना परत एकदा आवाहन करतो की आपल्याकडे कुठल्याही विषयाचं निवेदन असेल तर आजचा लोकशाही दिन आहे असं गृहीत धरून ते आमच्याकडे द्या. त्याच्यावरती आम्ही कारवाई करू. सर्व यंत्रणा प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर काही यंत्रणा प्रमुख यांनी थोडीशी वैयक्तिक कारणामुळे सूट मागितली होती, ते दुपारच्या बैठकीत येत आहेत. तोही आढावा घेतला जाईल. आज या ठिकाणी खरोखरच तिन्ही लोकशाही दिनामध्ये सगळ्यात चांगला लोकशाही दिन झाला. मी आता BDO साहेबांना तेच म्हणत होतो की प्रश्न पुढे आल्याशिवाय आपल्याला त्याच्यातून मार्ग निघत नाही. अलर्ट आहेत सगळे आणि प्रत्येक नागरिकांनी आपले आपले विषय मांडलेत. सर्वांचे धन्यवाद. सगळ्यांचे आभार व्यक्त करून लोकशाही दिन संपला असं म्हणत नाही. ज्याचे कोणाचे निवेदन द्यायचे ते देऊ शकतात. परत एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करून मी थांबतो. धन्यवाद.